तेजस नवाळे बघा सामना थोडासा दोन्ही साईडला आहे. आतापर्यंत मला वाटतं 30 धावा झाल्यात. 31 धावा झाल्यात. 22 धावांची गरज आहे. 4 षटकार मारायचे. पाहूया देवाचे गोटणे संघ ही कामगिरी पार पाडतो का. मयूर गावावरती जबाबदारी मोठी आलेली आहे. 4 षटकार मारायचे 6 चेंडूमध्ये. नक्कीच ती कामगिरी पार पाडू शकतात, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही. आणि आता मात्र बॉलर आला तो प्रदीप वारिक. प्रदीप वारिक मॅन फ्रॉम आडिवरे. पहिला चेंडू पाहूया मयूर गावेकर साठी. आणि बघा खेचून मारलेला फटका झेल होऊ शकतो का. आणि षटकार झेल होऊ शकला असता. थोडीशी ट्राय केला असता नक्कीच झेल 2 हात घातले असता तर नक्कीच हा षटकार वाचू शकला असता. आता मात्र सामना रंगतोय. 16 धावांची गरज. 5 चेंडूवरती मयूरने जी कामगिरी पार पडायची ती सुरुवात केलेली आहे. आणि पुन्हा एकदा कमबॅक करायला लागेल वारिक केला. प्रदीप वारिक याला कमबॅक करायला लागेल. 16 धावांची गरज आहे 5 चेंडूमध्ये. आणि सुरुवात करून चांगली दिली मयूरने. सामना रंगणार नक्कीच, पाहायला मजा येणार. शेवटचे 5 चेंडू आणि 16 धावांची गरज. आयुष 11 की पार्थ 11 पाहूया. दोन्ही संघ मातंबर. या दोन्ही संघातून आपल्याला कोण विजयी होते ते पाहायला मिळेल नक्कीच पुढच्या 5 चेंडूमध्ये. आणि पुन्हा एकदा खणखणी षटकार मारलाय मयूर गावेकर. 2 चेंडूवर 2 षटकार मारले. आणि आता मात्र 10 धावांची गरज. बॉलर नाही कोण आहे. बघा काय सामना फिरवलाय तो मयूर गावेकर याने. मला वाटतं 500 515 रुपये जमा करायला लागतील आपण. आतापर्यंत 3 षटकार मारलेत मयूर याने. आणि सामना आपल्याकडे का मी बॅटिंगला प्रीतमला रनआउट केलं ते त्याने दाखवून दिलं. कारण प्रीतम हा एक मोठा खेळाडू आहे, चांगला एक प्रोफेशनल खेळाडू आहे प्रीतम वाडेकर. त्याला बाद केलंय आणि त्याला धावबाद करून स्वतःकडे जबाबदारी घेतली होती मयूर गावेकर याने. आणि बॅट तळपतल त्याची. आणि बघा 2 चेंडूवरती 2 फटके मोठे मारल्यानंतर सामना थोडासा पार्थ 11 कडे झुकलेला दिसतोय. आणि शेवटच्या 4 चेंडूमध्ये आता मात्र 10 धावांची गरज आहे. पार्थ 11 की आयुष 11 दोन्ही संघांची बाजू मजबूत आहे. बघूया कोण बाजी मारतोय. पार्थ 11 विलास नासनेकर की आयुष 11 आणि सकपाळ. काय झालंय पंचांनी आपला निर्णय सांगायचा. सावळी पडायला द्यायची नाही मैदानामध्ये. सावळी पडत असेल तर थोडंसं बाजूला करायचंय. थोडीशी स्वतःची काळजी पण घ्यायची आहे. मला वाटतं निखिलला मी विनंती करतो थोडीशी संघाची खेळाडूची काळजी घ्यायची आहे. बघा क्रिकेट आपल्या आयुष्यभर चालूच राहणार आहे. कुठे बॅट बीट लागेल अशी कुठेही कोणी चूक करू नका. चला मॅच थांबवू नका, पळा लवकर लवकर आपल्या. बघा काळजी घ्या संघाने दोघांनी पण. दोन्ही हे आपले संघ आहेत, जिंकण्यासाठी थोडासा प्रयत्न केला पाहिजे. पण जीवाचे काही बरं वाईट होईल असं काही करायचं नाहीये. दोन्ही संघाच्या विनंती आहे दोन्ही कर्णधारांना. चला सामन्याकडे जाऊया आपण. 2 चेंडू 2 षटकार मारल्यानंतर मयूर पुन्हा एकदा तयार कमबॅक करतो का पाहूया. प्रदीप आणि पहिला चेंडू, तिसरा चेंडू आणि कट लागलेले आहे. मला वाटतं चौकार होऊ शकतो का, परंतु वाचलेला आहे. आणि 2 धावा इथे घेतल्या आहेत मयूर गावेलकर आणि 3 चेंडूमध्ये आता मात्र 8 धावांची गरज. 2 मोठे फटके मारायचे आहेत मयूर गावेलकरला. आणि थोडासा नाराज दिसतो या फटक्यावरती, परंतु आतापर्यंत 14 धावा निघाल्या. 3 चेंडूवरती 8 धावांची गरज. चला पुन्हा एकदा चेंडू घेऊन येतोय. चौथा चेंडू प्रदीप आणि षटकार मारलाय मयूर गावेकरने. आणि काय गच्चा गोलंदाजी केली आहे प्रदीप याने. 3 षटकार मारलेत मयूर गावेकर आणि आता मात्र 2 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. 2000 रुपये लागू झाले आपण कडून मंडळाला 1000 रुपये आणि स्वतःकडे 500 रुपये मला वाटतं ठेवतील 1000 रुपये मयूर गावेलकर. कारण मंडळाची पण आपल्याला थोडीशी सेवा करावी लागेल.
तर 2000ची आतापर्यंत कमाई झाली आहे. मयूर गावेलकरची 1000 रुपये मंडळाकडे जमा होतील, 1000 रुपये मयूरकडे जमा होतील नक्कीच. तर शेवटचे 2 चेंडून 2 धावा. कोण बाजी मारतोय बघूया. अजूनही सामना दोघांकडे आहे. आयुष इलेव्हन की पार्थ इलेव्हन. पार्थ इलेव्हन मला वाटतं थोडासा खुशीत दिसतोय. आयुष इलेव्हन पण हार मानणार नाहीये, कारण आयुष इलेव्हन हा गेली 20 वर्ष अधिराज्य गाजवणारा संघ आहे. शेवटचे 2 चेंडूवरती काय होते पाहूया, आपल्याला दिसेल. कारण हा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो, कुठेही कुठलाही गेम होऊ शकतो. काल मला 3 धावा पाहिजे होत्या, 2 धावा मी करू शकलो, 1 धाव मला होऊ शकली नाही, कारण पहिल्या 2 चेंडूवरती मी 2 षटकार मारले होते, परंतु शेवटच्या चेंडूवरती षटकार मारू शकलो नाही किंवा 3 धावा करू शकलो. हे क्रिकेट आहे, बघूया क्रिकेटमध्ये काय होतंय. आणि मला वाटतं हा झेल उशाडी कणकणी षटकार मारलेला आणि सामना जिंकून दिलाय तो मयूर गावेलकर याने. आणि काय सामना पाहायला मिळाला. धन्यवाद धन्यवाद पार्थ इलेव्हन. धन्यवाद इथे, धन्यवाद. काय मॅच पाहायला मिळाले, सगळे प्रेक्षक वर्ग खुश झालेत. बघा